वंदे मातरम सोशल मीडिया परिवार, जर समजा तुमच्या न्यायालयामध्ये खटला सुरू असेल, तुमच्या न्यायालयामध्ये तुमच्या केस संदर्भात सुनावण्या सुरू असतील आणि तुम्हाला समन्स निघाल्यानंतरसुद्धा तुम्ही जर कोर्टामध्ये हजर राहिला नाहीत तर मात्र तुमच्याबद्दलचा जो निकाल आहे, अंतिम निकालसुद्धा एक्स पार्टी निर्णय म्हणून, एकतर्फा निर्णय म्हणून लागू शकतो। जर तुमच्या संदर्भातली केस संदर्भातला खटला माननीय न्यायालयासमोर सुरू असेल आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला समन्स पाठवले गेले असतील, तुम्हाला बोलवलं असेल कोर्टामध्ये, आणि काही वेळेला काय होतं ना की बरेचसे लोक ना कोर्टामध्ये हजर राहत नाही, त्यांचा खटला सुरू असताना, त्यांच्या केस संदर्भातल्या सुनावण्या सुरू असताना ते कोर्टात हजर राहत नाही, तर मात्र माननीय न्यायालयामार्फत तुमच्या विरोधामध्ये एकतर्फा निर्णय लागू शकतो, एक्स पार्टी निर्णय लागू शकतो। तर अशा प्रकारची जी प्रोसिजर आहे ती टाळण्यासाठी तुमचा जर खटला माननीय न्यायालयासमोर सुरू असेल तर तुम्ही न चुकता तुमच्या खटल्याच्या ज्या तारखा असतात त्याला तुम्ही हजर राहा आणि तुमचा खटला हा कशा पद्धतीने सुरू आहे, तुमच्या गुन्ह्यासंदर्भात तुम्ही निर्दोष आहात याबाबतचा तुम्ही पुरावे माननीय कोर्टासमोर देऊन तुमचा खटला हा पूर्णपणे कायदेशीर चालवू शकता आणि त्याच्यातून जर तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला असेल तर तुम्ही त्याच्यातून तुमची निर्दोष मुक्तता करू शकता। तर मात्र जर तुमचा खटला कोर्टामध्ये सुरू असेल तर तुम्हाला समन्स पाठवलं तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष न करता तुम्ही तुमच्या कोर्टाच्या तारखा या पूर्णपणे जी कोर्टाची प्रोसिडिंग आहे, कोर्टाचं कामकाज आहे, त्याला पूर्णपणे तुम्ही सहकार्य करा आणि तुमच्या सहकार्य केल्यामुळे तुम्ही ती प्रोसिडिंग पूर्णपणे कायदेशीर त्याचं अवलंबन केल्यामुळे तुम्हाला नक्कीच न्याय मिळू शकतो। आणि जर समजा तुम्हाला समन्स मिळाले नसतील किंवा तुम्हाला त्याची माहिती नसेल किंवा तुम्ही तुमच्या गुन्ह्याच्या खटल्याच्या संदर्भात हजर राहिला नसाल तर मात्र तुम्ही तुमच्या वकिलांमार्फत तो खटला पुन्हा चालवण्यासाठी किंवा तो तुमच्या विरोधामध्ये गेलेला जो एकतर्फी निकाल आहे तो निकाल रद्दबाद करण्यासाठी तुमच्या वकिलामार्फत तुम्ही माननीय न्यायालयाला अर्ज करू शकता। परंतु ही परिस्थिती आपल्यावर येऊच नाही, त्याच्यामुळे तुम्ही तुमचा खटला सुरू झाल्यानंतर, तुम्हाला समन्स आल्यानंतर तुम्ही मात्र कोर्टामध्ये तुमच्या खटल्याच्या पूर्ण प्रोसिडिंगसाठी हजर राहा, तुमचे सर्व पुरावे सादर करा, तुमचं म्हणणं सादर करा।